मंगळवेढ्याच्या तटावरती बांधकाम करताना एका बाजूचा तट कोसळून मृत्यू झाला आणि विठ्ठलांनी नामदेवांना सांगितलं की नाम्या जा माझ्या चोख्याच्या अस्थी घेऊन ये. त्यावेळेला नामदेवरांनी विचारलं की मी कशा ओळखू अस्थी. तेव्हा ते म्हणले की ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल नाव येत असेल त्या माझ्या चोखोबाच्या अस्थी. नामदेवांनी पितांबरात त्या अस्थी बांधल्या, पंढरपूरला घेऊन आलेत आणि विठ्ठलाच्या देवळाच्या दारात चोखोबांची समाधी त्या काळी बांधली. खूप मोठी क्रांतिकारक घटना आहे. ज्याला जातीने महार म्हणून देवळात जाता येत नव्हतं, आज त्या चोखोबांचं दर्शन घेतल्याशिवाय आपण आज जाऊ शकत नाही. याला म्हणतात पोएटिक जस्टिस, काव्यगत न्याय. हे चोखोबांच्या जोहाराला नियतीने केलेला सलाम आहे मित्रांनो. असे नामदेव आहेत आणि वयाने कनिष्ठ असून सुद्धा माऊलींच्या ज्ञानाचा मोठेपणा त्यांनी मान्य केला आणि आळंदीमध्ये या सगळ्या लोकांचं आत्ताच्या भाषेत सांगायचं आहे, एक मोठं प्रचंड गेट टुगेदर झालं. मी कायम सांगतो, अलीकडच्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे मॅनेजिंग डिरेक्टर असतील तर नामदेव महाराज हे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होते आणि वारकरी परंपरेचा ऑल इंडिया एनलाइटनमेंटचा इव्हेंट त्यांनी मोस्ट सक्सेसफुल केला होता. प्रबोधनासाठी भारताची पदयात्रा केली, सगळ्यांनी लोकांना एनलाइटन केलं, शिकवलं, एज्युकेट केलं, वेगवेगळे दृष्टांत दिले. आणि माऊलींच्या समाधीचं वर्णन करताना नामदेवराय म्हणतात की नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी. मोठं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या वारकरी परंपरेमधलं संत नामदेव. ज्या ज्या प्रांतात गेले तिथली भाषा शिकले, त्या भाषेत रचना केल्या. राजस्थानात त्यांची 350 देवळं आहेत. पंजाबामध्ये त्यांच्या नावाने गुरुद्वारा आहेत. 15 वर्षापूर्वी घुमानला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, ज्याच्या कार्यकारिणीवर आदिशचे बाबा होते आमचा प्रकाश दादा, ते घुमान हे गावच मुळी वसलं आपल्या संत नामदेवांमुळे. शीख बांधवांकडे नामदेवांचा फोटो आहे, छातीपर्यंत पांढरी दाढी असलेला. ते काय म्हणतात, भगत शिरोमणी बाबा नामदेव गुरु नानकांच्या 225 वर्ष आधी पंजाबमध्ये नामदेव होते. त्यामुळे शीख बांधव म्हणतात हमारे धर्म की नींव डाली बाबा नामदेवने. आमच्या धर्माचा पाया कोणी घातलाय, तुमच्या नामदेवांनी. आणि म्हणून नामदेवांची 61 पदं शीख बांधवांच्या पवित्र गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट केलेली आहेत. किती मोठ्या लोकांची पोरं आहोत आपण. कोणाचं रक्त आपल्या धमन्यांमध्ये वाहतं हे एकदा तपासून बघितलं पाहिजे. किती मोठा वारसा आपल्याला मिळाला या वारकरी संप्रदायाचा. आणि अशा संतांच्या रचना शोधून त्या संगीतबद्ध करणारे संगीतकार या महाराष्ट्रात होऊन गेले. त्या रचना गाऊन अजरामर करणारे भीमसेन जोशी नावाचा संगीत सूर्य या पुण्यात होऊन गेला. आणि त्या संगीत सूर्याचे शिष्य ते देखील कर्नाटकातनं पुण्यातच येऊन स्थिरावले, आमचे भट साहेब. आणि आज दगडूशेठच्या व्यासपीठावरती आपली कला सादर करतायत. किती सुंदर योग आहे हा. भट साहेबांकडनं ही रचना आपण ऐकणार आहोत. फार सुंदर शब्द. एकही आषाढी एकही कार्तिकी विठ्ठलाशी संबंधित कुठलाही कार्यक्रम या अभंगाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असा हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. ऐकू आपण. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता विठ्ठल 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 माता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल 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 गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल क्षेत्र तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे मद विठ्ठल सापडला नामा म्हणे मद विठ्ठल सापडला रामा म्हणे विठ्ठल सापडला रामा म्हणे माझ विठ्ठल सापडला नामा 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 मद नामा नामा म्हणे मद विठ्ठल सापडला नाम नामा म्हणे मद नामा म्हणे मद नामा म्हणे मद नामा म्हणे मद विठ्ठल सापडला म्हणून कळे काळा पाड नाही म्हणून कळे काळा पाड नाही म्हणून कळे काळा पाड नाही म्हणून
नामदेव महाराजांच्या अभंगाच्या नंतरची रचना आपण ऐकणार आहोत माऊलींच्या समाधी प्रसंगावरती. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचं 751 वर्ष सुरू आहे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या समाधी प्रसंगाचे चैतन्यमय साक्षीदार होते संत नामदेव. पंढरीचा पोहा निघाला बाहेर, गरुडावरी देवस वार झाले असं त्यांनी म्हटलंय. अनेकांनी सुंदर सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं वर्णन याच दगडूशेठच्या व्यासपीठावरती ज्या वेळेला बाबा महाराज सातारकर बोलत असत तेव्हा एकदा म्हटले होते की माऊलींची समाधी ही संजीवन समाधी का आहे. तर बाबा महाराज म्हटले होते आयुष्याशी आधी सम साधली म्हणून ती सम आधी संजीवन समाधी. अध्यात्म सोपं करून सांगणारे हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर, त्यांचा सत्संग दगडूशेठनी अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या भक्तांना दिलाय. त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत, कृतज्ञ आहोत. 1 महिना तो सोहळा चालायचा. लोक जागा पकडून बसायचे. पहिल्या दिवशी धरलेली जागा शेवटपर्यंत त्या माणसाचीच असायची. एसटीच्या सीटवरती खिडकीतनं रुमाल टाकून धरावी तशी. आणि मग बाबा महाराजांच्या त्या प्रतिभेचा विलक्षण आनंद सगळेजण घ्यायचे. माऊलींच्या समाधीचं वर्णन अनेकांनी केलंय. कविवर्य बाबा बोरकर म्हणतात की ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी, मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडाविटे गेला, बाप रखुमा देवीवरू कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, लागोपाठ भावंडेती गेली निजधामा. माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज, भर दुपारी ही तशी झाली तिन्ही सांज. अनेकांनी वर्णन केलं. यानंतरची रचना आपण जी ऐकणार आहोत ती महाकवी गदी माडगुळकरांनी लिहिलेली आणि पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली. गुळाचा गणपती या चित्रपटामधली रचना आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. उपेंद्र भट साहेबांच्या गुरुजींनी गाऊन अजरामर करून ठेवलेली. आपल्या पुण्यातल्या आशय फिल्म क्लबनी जेव्हा पुलंना गुळाचा गणपती दाखवला 35 वर्षानंतर, तेव्हा केलेल्या भाषणात पुलं असं म्हटले, आज हा चित्रपट पहिल्यांदा मी फुकटात बघतोय, कारण जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी सुद्धा तिकीट काढूनच बघितला होता. आणि खरंच आपण काहीतरी चांगलं केलंय अशी भावना आज माझ्या मनात दाटून आली. इतक्या लोकांनी पुन्हा तो चित्रपट बघितला तेव्हा. ते म्हणले मी भीमसेन, त्यावेळेला आम्ही सगळे नवीन होतो आणि टॅक्सीच्या मीटरसारखं स्टुडिओच्या भाड्याचं मीटर फास्ट पळत होतं. सगळी तयारी झाली होती पण ऑर्गनवाला आला नव्हता, त्यामुळे रेकॉर्डिंग खोळंबलं होतं. माडगुळकरांनी जरी देवाची आळंदी लिहिलेलं असलं तरी तिथं काय विठ्ठल येऊन पेटी वाजवणार नव्हता म्हटले. अशा वेळेला म्हटले वसंत आला आमचा. वसंता कोण? डॉक्टर वसंतराव देशपांडे. आणि त्यांनी पुलंना विचारलं की भाई काय अडचण आहे. ते म्हणले अरे वसंत रेकॉर्डिंग खोळंबलंय कारण पेटीवाला आला नाही. हो का? म्हणले ठीक आहे मी बसतो पेटीला. इंद्रायणी काठी देवाची आळंदी मधला ऑर्गन हा वसंतराव देशपांडेंनी वाजवलेला आहे. त्यामुळे इथून पुढे हा अभंग ऐकताना गदी माडगुळकरांच्या प्रतिभेला, पंडितजींच्या स्वराला, पुलंच्या सुरांना जशी दाद द्याल तशी वसंतराव देशपांडेंच्या मैत्रीत वाजवलेल्या ऑर्गनला सुद्धा दाद द्यायला पाहिजे रसिक. असं काम करत होती ही मंडळी. आणि उपेंद्र भट भाग्यवान, खुद्द स्वरभास्कर भीमसेनजींकडेच गाणं शिकण्याचं भाग्य मिळालंय आणि ही रचना पुलंच्या समोर बसून गाण्याचं भाग्य सुद्धा मिळालंय. ती आठवण भट साहेब आमच्यासाठी प्लीज सांगा आणि मग तुम्ही हा अभंग सादर करा. कधी कधी आयुष्यामध्ये इतकं आश्चर्याची गोष्ट होऊन जातं. ते म्हणजे गंमत म्हणजे गदी माडगुळकरांचा नावाने पुरस्कार दरवर्षी देतात. तर तो 95 साली का 96 साली तर तो पु ल देशपांडेंना जाहीर झाला. आणि तेव्हा ते आयोजकांनी हे सगळे आले आणि ते म्हटलं की पु ल देशपांडेंना
गदी माडगुळकर पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते गुरुजींच्या घरी आले आणि म्हटले की आम्हाला ती इंद्रायणी काठी हा अभंग त्यांच्या सत्काराच्या दिवशी सत्काराच्या वेळी गायचं आहे आणि ते उपेंद्र भट्टाकडून आम्ही गाऊन घेतलं तर चालेल ना. तर गुरुजी म्हटले की हो चालेल की म्हटलं आणि मी भयानक घाबरलो आहे. मी आता स्वतः पु ल देशपांडेंनी म्युझिक डायरेक्शन दिलेलं आणि स्वतः माझा गुरुजींनी गायलेलं आणि गदी माडगुळकरांनी लिहिलेला तो अभंग तिथे बसून सगळ्यांच्या समोर मी गावं. मी म्हटलं नाही मला जमणार नाही आणि मी गाणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी गुरुजींना परत सांगितलं. ते म्हटलं गुरुजी तेव्हा म्हटले मला गा की तुम्ही गातात की म्हटलं असं. मी म्हटलं नाही मला तसा व्यवस्थित इथे येऊन गाऊन दाखवा मग नंतर मी सांगतो असं बोलले. 3 दिवस मी त्यांच्या घरी समोर बसून प्रॅक्टिस केली आणि तेव्हा मला कळलं मला इंद्रायणी काठी नाही काहीही येत नाही हे मला तेव्हा उमजलं. त्यांनी नुसतं इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हे 1-2 लाईन कसं म्हणावं हे मला 3 दिवस शिकवलं त्यांनी. ते म्हटलं मी तसं म्हणतो का मग इथे लक्ष ठेवा. तेव्हा माझं लक्षात आलं आयुष्यामध्ये मी इंद्रायणी काठी गाऊ शकत नाही बरं का. कारण की ते आता मग नंतर माझं लक्षात गेलं मी समाधान करून घेतलं हिमालयाकडे बर्फ काढायला गेलं तर आम्ही काय 1 बालदी घेऊन जाऊ शकतो बरं का. पण ते हिमालय आहे ना. शेवटी गुरुजी स्वतः बोलले आता ठीक आहे तुम्ही म्हणा. आणि पु ल देशपांडेंना त्या दिवशी पुरस्काराच्या दिवशी समोर बसून जमलेलं सगळ्यांच्या समोर मी हे वेड्यासारखे गायलो आणि सगळं झालं. झाल्यानंतर पुरस्कारासाठी पुलं वर येत होते तेव्हा मी ते तिलस्मारक मंदिरमध्ये पायरीवर मला पुलं भेटले. नमस्कार केला मी. तेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवलं त्यांनी आणि म्हटलं अरे उपेंद्र मस्त गायला तू इंद्रायणी काठीवर. तेव्हा मी म्हटलं मी काय गायचं पुलं तुम्ही काय करून ठेवलंय मग. तेव्हा इतकं मोठं पुलं किती मोठे कलाकार किती लहान होत असतात. काही नाही रे एक छोटासा एक बर्फाचा तुकडा तुझा गुरुजींच्या हातावर ठेवलं होतं मी त्यांनी त्याचा हिमालय केला. किती मोठी गोष्टी. एक इंद्रायणी काठी त्यांनी हिमालय केला बरं का. आता म्हणूनच तेव्हा म्हणजे आत्ताच्या कलाकारांनी हे सगळं घेतलं पाहिजे. आत्ता त्यांनी सांगितलं वसंतराव देशपांडेंनी रेकॉर्डिंग आणलंय का मी 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 वाजवतो म्हणतो आणि सुंदर ऑर्गन वाजवलं ऑरिजिनल बरं का. आणि तसंच आज मला अभिमान वाटतो खूप अशी गुरुजींच्या म्हणजे अभंगाला आणि गाण्याला ऑरिजिनल साथ दिलेले आमचे माऊली टाकळकर. आणि गुरुजींना अभंग असा शिकवत असताना खळे काका म्हणा रामभाऊ फाटक आणि राम कदम यांनी चाल देत असताना मी त्याचा साक्षीदार आहे. वा वा क्या बात. आता ते इंद्रायणी काठी म्हणतो मी मला जमेल तसं म्हणतो. लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी इंद्रायणी काठी देवाचे आळंदी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी
भोगतो रंग ज्ञानियांचा राजा भोगतो राणी व ज्ञानियांचा राजा भोगतो रंग नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी इंद्रायणी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशा मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी देव इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला माया बाबा उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिल उजेड होऊन उजेडी राहिल उजेड होऊन उजेडी राहिल उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान
आ काय काय आमची आता नंतर मोठे मोठे कलाकार येणार आहे, त्यामुळे आम्हाला दिलेला जो वेळ आहे तो संपलेला आहे. क्षमा करावा, पुढच्या वर्षी कदाचित ते परत आमच्यावर कृपा करतील अशी मी गणेशचरणी वंदना मागतो. आणि 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायला अधीश पायगुडे बरं का, यांच्या वडिलांनी सुद्धा माझ्या संतवाणीला हे केलेले निरूपण केलेले, आणि त्यामुळे आज खूप आठवण येईल मला. धन्यवाद. आज मी भैरवीनी माझा कार्यक्रमाचा मुक्ताय करतो, पण नंतर याच्यापेक्षा उत्तमात उत्तम कार्यक्रम आहे आणि त्याचा आनंदही तुम्ही घेणार आहे हे मला नक्की माहीत आहे. आणि आज इतकी तुम्ही संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचाही मी ऋणी आहे. आणि असंच माझ्यावर प्रेम ठेवा. आणि सर्व कलाकारांचा मी अभिनंदन करतो. ते माझे मित्र आहेत ते, तरीसुद्धा ते त्यांच्या क्षेत्रामध्ये सगळे मोठे आहे. आणि त्याच्यापेक्षा माझं आज भाग्य मोठं आहे म्हणजे की शतक महोत्सवाला पदार्पण करणारे माऊली टाकळकर हे माझ्याबरोबर आज आलेले. आणि परत संधी मिळाली तर तुमच्या सेवेला मी हजर राहीन. जो भजे हर को सदा, जो भजे हरि को सदा, सोई परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा. सोही परम पद पावेगा. देह के माला, देह के माला, देह के माला, तिलक और छाप नहीं किस काम के. प्रेम भक्ति के बिना नहीं नाथ के मन भाएगा. सोई परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा. सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा. दिल के दर्पण को सफा कर, दिल के दर्पण को सफा कर, दूर कर अभिमान को, दूर कर अभिमान. खाक हो गुरु के चरण की, तो प्रभु मिल जाएगा. सोई परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा. सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा. छोड़ दुनिया के मजे सब, छोड़ दुनिया के मजे सब, छोड़ दुनिया के मजे सब, बैठ कर एकांत में ध्यान धर, ध्यान धर हरि का चरण का. फिर जन्म नहीं आएगा.
सोई परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा। दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, जो जपे हरि नाम को, हरि नाम को, हरि नाम को, कहता है ब्रह्मानंद, कहता है ब्रह्मानंद, ब्रह्मानंद बीच समाएगा, परम पद पावेगा, सोई परम पद पावेगा। जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोई परम पद पावेगा, सोई परम पद, सोई परम पद, सोई परम पद पावेगा। मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा, हमारा। बोलो भारत माता की जय। हॅलो, धन्यवाद पंडितजी. खरं तर ज्यांच्या संकल्पनेतनं 43 वर्षापूर्वी हा संगीत महोत्सव सुरू झाला ते भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि त्यांच्याच शिष्याकडून आज ही सेवा सादर होतीये. एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण समूहासाठी. आज खरं तर इतका दिग्गज मंच आपल्याला लाभला. इतके योगी म्हणजे पंडित उपेंद्र भट असतील, माऊली टाकळकर असतील, मिलिंदजी असतील किंवा संपूर्ण समूह असेल. आपले मी दगडूशेठ गणपती मंडळातर्फे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. पुढील कार्यक्रम श्री नंदेश उमप यांचा मी मराठी हा कार्यक्रम थोड्याच वेळात इथे सुरू होईल. तोपर्यंत काही क्षणांची विश्रांती.